दिवाळीच्या फराळांमध्ये सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे असते चकली. आणि हीच जर चकली छान कुरकुरीत, खुसखुशीत, काटेदार झाली तर सर्वांना आणखीनच आवडते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चकलीच्या भाजणीपासनं तर चकली करेपर्यंत सर्व कृती सांगणार आहे. प्लीज व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि सोबतच सांगणार आहे काही टिप्स त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहे. तर सर्वप्रथम भाजणी करून घेऊया. तर मी इथे 4 वाट्या तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ शक्यतर जुना वापरायचा, छान स्वच्छ धुवून निथळत ठेवायचा आहे. आता इथे 2 वाटी चण्याची डाळ, 1 वाटी उडदाची डाळ, पाऊण वाटी मुगाची डाळ आणि त्यापेक्षा कमी तुरीची डाळ घ्यायची आहे. आता या सर्व डाळी छान 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून निथळत ठेवायच्या आहे. बघू शकाल इथे मी डाळी छान स्वच्छ धुतलेल्या आहे आणि निथळत ठेवलेल्या आहे. आता या आपल्याला 6 ते 8 फॅन खाली किंवा सावलीमध्ये सुकवायच्या आहे. उन्हामध्ये वाळवायच्या नाही, त्यामुळे चकली कडक होते. बघू शकाल इथे माझ्या 8 तासानंतर डाळी तांदूळ छान कोरडे झालेले आहे. बघू शकाल इथे व्हिडिओमध्ये. आता आपल्याला भाजणी करून घ्यायची आहे. तर सर्वप्रथम तांदूळ भाजून घेऊया. कढई पहिले गरम करून घ्यायची आणि मग गॅस एकदम मंद करून द्यायचा आहे. बघू शकाल इथे छान तांदूळ 5 ते 8 मिनिटं भाजून झालेले आहेत. आता परातीमध्ये काढून घेऊया. आता इथे आपण डाळी छान खमंग भाजून घेऊया. डाळी भाजायला थोडा वेळ लागेल आपल्याला, 10 मिनिटे कमीत कमी. डाळी छान खमंग भाजून घ्यायची आहे. बघू शकाल इथे माझ्या डाळी छान भाजल्या गेलेल्या आहेत. आता हे सुद्धा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. वेगळ्या ताटामध्ये काढून घ्यायची आहे आपल्याला डाळी. आता आपण इथे पाऊण वाटी धने घेऊया. पाऊण वाटी धने छान आपल्याला मंद आचेवर एकदम गॅस लो करायचा आहे, नाही तर जळून जाईल. पाऊण वाटी धने छान व्यवस्थित खमंग होईपर्यंत भाजायचे आहे. धन्यांचा लगेचच वास यायला लागतो, एकदम खमंग असा वास येतो. काढून घ्यायचे आहे धनेसुद्धा. आता आपण पाव वाटी जिरे भाजून घेऊया. जिरे पण छान मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे. गॅस एकदम मंद ठेवा, कारण लवकर जळून जातं. आता छान काढून घ्यायचं आहे. आता आपण इथे 1 वाटी पोहे, पातळ पोहे घ्यायचे आहे. ते सुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. पोहे टाकणं हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकले तरी पण चालेल. आता बघा माझे तांदूळ छान थंड झालेले आहे, डाळ आणि तांदूळ. आता आपण हे सर्व साहित्य छान एकत्र करून घेऊया. बघू शकाल इथे डाळ, तांदूळ, पोहे, धने, जिरे छान एकत्र करून घेतलेले आहे. आता हे डाळ तांदूळ आपल्याला छान गिरणीमधून छान बारीक दळून आणायचे आहे. बघू शकाल इथे मी छान मिक्स केलेला आहे आणि आता गिरणीमध्ये पाठवत आहे दळायला. बघा मी इथे छान गिरणीमधून माझे भाजणी तयार करून घेतलेली आहे. छान एकदम बारीक करून घेतलेली आहे. आता आपण चकलीची तयारी करूया. तर परातीमध्ये इथे मी 7 कप आपली भाजणीची पीठ घेतलेलं आहे. 7 कप. इथे आता एक ठेचा करून घ्यायचा आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या, छान याचं पाणी गाळून घ्यायचं आहे. आता इथे आपण चवीनुसार मीठ, तिखट, ओवा, हळद, धने पूड आणि छान पांढरे तीळ घालून घ्यायचे आहे. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे सर्व छान मिक्स करून इथे मी अर्धा कप तेलाचे कडकडीत मोहन घेतलेले आहे. आता छान मिक्स करून घेऊया आणि थंड झाल्यावर छान सगळं पिठाला छान मळून घेऊया छान व्यवस्थित. आता हे आपलं मिरचीचं पाणी टाकून घेऊया पहिले. आणि इथे कोमट पाण्याने छान घट्टसर पीठ भिजवून घ्यायचे आहे. व्यवस्थित छान घट्टसर भिजवून घ्यायचं आहे. आता आपण साच्याला ही काटेरी बाजू बाहेर ठेवायची आहे. आता छान साच्याला तेल घालून छान आपण चकल्या पाडून घेऊया. छान व्यवस्थित खूप छान चकल्या होतात, अजिबात तुटत नाही, काहीच नाही. छान व्यवस्थित चकल्या करून घ्यायच्या आहे. बघू शकाल इथे. आता आपल्याला कढईमध्ये तेल टाकून छान, तेल आपल्याला जास्त कडकडीत नको आहे, एकदम मीडियम हवं, मीडियम गरम. आता या चकल्या आपण छान दोन्ही बाजूंनी 4 ते 5 मिनिटे छान तळून घेऊया. बघू शकाल इथे व्हिडिओप्रमाणे. तर आपल्या चकल्या रेडी आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण जी ही भाजणी केली आहे, ही भाजणी आपली कमीत कमी 2 ते 3 महिने टिकते आणि जर फ्रीजमध्ये आपण ठेवलं तर 6 महिनेसुद्धा भाजणी टिकते. चला तर भेटूया
पुढच्या एपिसोडमध्ये. तर टिप नंबर 1 आहे, चकली तळताना तेल एकदम कडक गरम नका होऊ द्या, मीडियम गरम होऊ द्या. आणि टिप नंबर 2 आहे, जर तुम्हाला आंबट फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी थोडा लिंबाचा रस टाकू शकता पिठामध्ये. आणि टिप नंबर 3 आहे, चकल्या डब्यामध्ये एकदम गरम गरम भरू नका, थोड्या थंड होऊ द्या, त्यानंतरच आपल्याला डब्यात भरायचे आहे, म्हणजे त्या कुरकुरीत राहतील.